नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण उच्च न्यायालयाची जे शिपाई भरती आहे त्यामधले आपण POQ बघणार आहे. म्हणजे मागील पेपर 2024 मध्ये पार पडले ते पेपर या ठिकाणी आपण बघणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर हा जीवाणू, विषाणू, परोपजीवी, फंगस. जीवाणू आहे का नाही, परोपजीवी आहे का नाही, फंगस आहे का नाही, हा कशामुळे होतो? एड्स विषाणूमुळे होतो. कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो. ठीक आहे. आपण आणखी काही विषाणूजन्य जे रोग आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. विषाणू, ठीक आहे, या ठिकाणी बघू आपण. ठीक आहे. गोवर, रुबेला, गालफुगी, हे यम. ठीक आहे. गोवर, रुबेला, गालफुगी. तसेच चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स म्हणजे त्याला मराठीत का म्हणजे काजण्या, देवी रोग. बरोबर आहे. आणि आणखी विचारलं तर डेंग्यू आहे. ठीक आहे. इकडे लिहू पोलिओ, रेबीज आहे, रेबीज, कोविड, तसाच स्वाईन फ्लू, बरोबर आहे. कोविड, स्वाईन फ्लू. आणि आपले ते आफ्रिकन रोग आहे, झिका विषाणू, ठीक आहे. हे आहे की नाही पूर्ण विषाणूजन्य रोग आहे. आणखी जर तुम्हाला काही माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे पूर्णच्या पूर्ण आपले विषाणूजन्य रोग पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. एड्स काय मग विषाणू आहे. ठीक आहे. आता असं होऊ शकते की बा पोलिओ काय आहे, तर पोलिओ विषाणू आहे. पुढील एक्झाममध्ये येऊ शकते. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? व्हिटॅमिन जे हाड आहे आपले त्याच्यासाठी कोणत्या व्हिटॅमिन असते? याच्यासाठी व्हिटॅमिन डी आहे. व्हिटॅमिन डी. ठीक आहे. व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर हे जे व्हिटॅमिन आहे हे आपण सकाळच्या कोवळ्या उन्हात जर बसलो तर त्या आपले सूर्याचे प्रकाश आहे, सूर्यप्रकाश, त्याचे जे किरण आपल्या हातावर पडतात म्हणजे आपल्या शरीरावर पडतात. तर आपल्या शरीरात काय स्टेरॉल आणि स्टेरॉलच्या माध्यमातून त्याचं जीवनसत्वात रूपांतर होते. जे आपले अल्ट्राव्हायोलेट किरण आहे कशाचे? सूर्यप्रकाशाचे. त्याचं स्टेरॉलच्या माध्यमातून जीवनसत्वात रूपांतर होते. तर हे व्हिटॅमिन कोणतं आहे मग? डी. कोवळ्या उन्हातच बसायचा, नाही तर दुपारी बसा 2 वाजता नाही. ठीक आहे. ते कोणतं आहे मग? व्हिटॅमिन डी आहे. ठीक आहे. आणि याचे जर कमतरता असेल व्हिटॅमिन डीचे तर कोणता रोग होतो? लहान मुलांना विशेषतः मुरदूस आणि मोठ्या माणसात अस्थिमृदुता. आणि लहान जर व्यक्ती असेल लहान मुलगा तर मुरदूस. तर याचं उत्तर काय मग? व्हिटॅमिन डी. हे लिहून ठेवा. मी जे सांगितलं दिले, मुरदूस लहान मुलगा, अस्थिमृदुता मोठा व्यक्ती, आणि आपल्या शरीरात स्टेरॉलच्या माध्यमातून जीवनसत्व तयार होते. तर व्हिटॅमिन डी आहे ते. व्हिटॅमिन सी तर माहिती असतं तुम्हाला, जे गोल गोल पदार्थ असते, संत्रा, निंबू, आवळा, याच्या माध्यमातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते. भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? हत्ती जर विचारलं तसं विचारत असते कुठे हत्ती आढळतात, वाघ आढळतात, सिंह गुजरातमध्ये आढळतात. हत्ती कुठे आढळतात? हत्ती दक्षिणेत कर्नाटकमध्ये आढळतात. कुठं? कर्नाटक. मी तुम्हाला असे पूर्ण सांगतो. कर्नाटक हे लिहून घ्या तुम्ही. हे 2025चीच गणना आहे, मी तुम्हाला सांगत आहे. कर्नाटक. 2 नंबर ईशान्येकडे जा तुम्ही, आसाम, म्हणजे हे क्रम आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आसाम, 3 नंबर तामिळनाडू, 4 नंबर केरळ, 4 नंबर केरळ आणि 5 नंबर उत्तराखंड. महाराष्ट्रात हत्ती आढळत नाही. हे शेगाव वगैरे आणते तर तिकडूनच आणत असते. ठीक आहे. हे आपलं ABC एज्युकेशन ॲप आहे. यामध्ये इंग्लिश मराठीचे कोर्स तसेच हा उच्चारण्याचा कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे. इन्स्टॉल करून घ्या. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ABC एज्युकेशन. ठीक आहे.
तर हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, यामध्ये तुम्ही सर्च करून आपले जी PDF आहे हे पूर्ण हे तुम्ही घेऊ शकता. मौर्य साम्राज्य स्थापना कोणी केली? मौर्य अशोकाने केली का नाही? महर्षी कर्वे आणि गोपाल हरी देशमुख हे आधुनिक महाराष्ट्राचे समाज. चंद्रगुप्त मौर्याने केली. मौर्य समाज दिला, इथं साम्राज्य करून टाकचा. ठीक आहे. हे आधुनिक महाराष्ट्राचे 2 समाज सुधारक, म्हणजे यापैकी नाही याचं उत्तर आहे. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? मधुमेह होतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. ठीक आहे. हे नाही होत. हे सांधूपिंडीचाच एक जे पॅन्क्रियास त्याचाच एक मधुमेह आहे, त्यामुळेच मधुमेह त्याचं उत्तर आहे, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात म्हणते? ॲल्युमिनियमची तार तर नाही, पण ॲल्युमिनियम आहे की नाही विमानात वापरत असते. विमानात हे लिहून द्या. विमान किंवा जे वर उडते की नाही, विमान म्हणा किंवा वेगवेगळे जेट्स आहे, तर ते ॲल्युमिनियमपासून बनते. तर याचं विमान असं विचारू शकते की ॲल्युमिनियम कशात वापरते विमानात? सिल्वर, टंगस्टन हे दिव्यात वापरते. आपला दिवा आहे ना, दिवा जो असते बल्ब, बरोबर आहे. तर हे जे असं असते हे तार हे टंगस्टनचे असते. ठीक आहे. टंगस्टन उत्तराचं. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार उलटतात? टंगस्टन. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? पचन संस्थेवर होते का मादक पदार्थ? नाही. भूत्सर्जन? नाही. रक्तविसरण होईल का? नाही. हां, मज्ज संस्थेवर होते. ठीक आहे. पचन संस्थेवर होते का नाही? आपल्याला वाटू शकते की मादक पदार्थ सेवन करायचं पचन संस्थेच्या त्याचा परिणाम होऊ शकतो का? नाही, असं नाही आहे. मज्ज संस्था आहे, याचा काही संबंधच नाही आहे. ठीक आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल लहान मेंदू सांभाळते, मोठा मेंदू नाही. चेतन पाहायचं नाहीच आहे. सेरेबेलम, त्याला काय म्हणते? सेरेबेलम म्हणते. जे कवटी असते ना आपला, हा जो मेंदू आहे ते इथंच असते. ही कवटी सेरेबेलम, CAREBULLUM, सेरेबेलम. ठीक आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करते, लहान मेंदू म्हणते त्याला. ठीक आहे. हे इथं असते ते, हे मेंदू आहे आपला, हे इथं असते ते. चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला होता? चवदार तळे सत्याग्रहाची थोडी माहिती सांगतो मला मी. चवदार तळे सत्याग्रह हा झाला होता महाड येथे. महाड म्हणजे रायगड जिल्हा, बरोबर आहे. आणि झालं काय होतं नेमकं, तर 19 आणि 20 मार्च 1927 रोजी हा सत्याग्रह झाला. त्याच्या अगोदर 1923 जे सिके बोले आहे मुंबई प्रांत, त्याचे जे विधिमंडळ आहे त्यांनी सिके बोल्यांनी ठराव मांडला की कोणतेही पाणवटे म्हणा, तलाव म्हणा किंवा हे जे काय तळे म्हणा, तर येथे अस्पृश्यता करण्यास मनाई आहे. म्हणजे सर्वांसाठी ते खुले आहे, बरोबर आहे. परंतु काय झालं की जे अस्पृश्य लोक होते विशेष करून, ते धाडस करत नव्हते की पाणी पिण्याचं, कारण ते पुरुष लोक असल्यामुळे ते धाडस करत नव्हते. ही बाबासाहेबांच्या लक्षात आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. आणि त्यांनी मग जे सिके बोलले आहे यांनी जो ठराव मांडला होता, आणि महाडचे जे हे होते नगर परिषद किंवा नगरपालिका म्हणू शकतो आपण, त्याचे जे अध्यक्ष होते टिपणीस होते. तर टिपणीस यांनी मग नंतर काय केलं, एक परिषद भरवली 1927 मध्ये. 19 मार्चला 1927ला एक परिषद भरवली, 19 मार्च 1927ला. आणि त्या परिषदमध्ये मग अनेक ब्राह्मणोत्तर किंवा अनेक ब्राह्मण किंवा बाबासाहेब आंबेडकर आणि जे टिपणीस सर्व सहभागी झाले. आणि मग त्यांनी काय केलं की जो चवदार तळे सत्याग्रह येथे जाण्याचं ठरवलं. आणि 20 मार्च 1927ला काय गेले हे सर्वजण, ते तिथं गेले. कुठं? चवदार तळे सत्याग्रहावर. आणि तिथं गेल्यानंतर मग हे गेले सर्वजण. मग तिथं बाबासाहेबांनी उंजळीतून ते चवदार तळ्याचं पाणी पिलं. सर्व लोकांना आत्मविश्वास आला बाकी. परंतु हे सर्व घटना झाल्यानंतर तिथचे जे स्पृश्य लोक आहे त्यांनी ही जबर मारहाण केली, जे बाकीचे अस्पृश्य लोक त्यांच्यावर. ही बाब नंतर बाबासाहेबांना लक्षात आली. त्यांनी नंतर मग तिथून ते मुंबईला गेले. मग ही पूर्ण प्रकरणाची माहिती ते मुंबईला गेले ते घेऊन. नंतर त्यांनी जे स्पृश्य लोक आहे त्यांनी ते गोमित्र त्या ठिकाणी शिंपडलं, ते घागऱ्या वगैरे खूप काही केलं मग नंतर त्यांनी, बरोबर आहे. तर मग हे असं चवदार तळे सत्याग्रह कुठं झाला होता? महाडमध्ये. आताचा रायगड तेव्हाचा जो कुलाबा होता. ठीक आहे. असा तो चवदार सत्याग्रह आहे. यामध्ये ब्राह्मणोत्तर म्हणजे दिनकर जवळकर आणि भास्करराव जाधव हे जे ब्राह्मणोत्तर नेते हे पण सहभागी झाले होते. आणि जे बाबासाहेबांचे मित्र आहे म्हणजे सहस्त्रबुद्धे म्हणा
टिप्पणीस, जो जोशी आहे, एक देशपांडे आहे, हे पण या ठिकाणी सहभागी झाले होते चवदार सत्याग्रहासाठी. ठीक आहे. तर असा हा काय चवदार तळे सत्याग्रह आहे. ठीक आहे. मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो म्हणते? मध्यरात्रीचा सूर्य जपान, इंडोनेशिया, मलेशिया, नॉर्वेत उगवतो मध्यरात्रीचा सूर्य. ठीक आहे. उत्तर ध्रुवावर आहे की नाही सूर्य मावळत नाही म्हणते तिथं, तर मग त्या ठिकाणी मध्यरात्रीचा सूर्य नॉर्वे या ठिकाणी उगवतो. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? नाही, पाटण नाही, पालिनी, कराडमध्ये आहे यांचे यशवंतराव चव्हाणच्या स्मृती. याला काय म्हणतात? प्रीतिसंगम म्हणतात. लिहून घ्या प्रीतिसंगम. प्रीतिसंगम महाराष्ट्राच्या 1960 ते 1962. कोण? यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्याचा पुतळा वगैरे सर्व तिथं आहे. ठीक आहे. सीएम वगैरे झाल्यावर सर्व तिथे जात असते. तर कुठे? कराडमध्ये. इथं कृष्णा आणि कोयनेचा काय होतो? संगम होतो आपल्या कराडमध्ये. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या तुम्ही. झाडाच्या वय कशावरून ठरते? खोडाच्या आकारावरून ठरते पण नाही, मुलग्याच्या आकारावर वर्तुळावरून. खाली त्याच्यावरून ठरते. वय उंचीवर ठरेल नाही, यापैकी नाही. हे मुंड्याच्या खाली वर्तुळावरून त्याचं काय होतं ते याची पद्धत आहे डेंड्रोकोनॉलॉजी. हे तुम्ही बघून घ्यायचं माहिती. त्याची पद्धत आहे ते. ठीक आहे. त्याच्यावरून वय काढते. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? अष्टी नाही, हे नाही, मला जेवढं माहित आहे ते पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये. आहे. आता यामध्ये काहीच ऑप्शन दिसत नाही आहे. निफाड, येवला, राडेगण, सिद्धी. केंद्र शासन राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले. तुम्ही कमेंटवर सांगा काय आहे. तर मला जेवढं माहिती आहे पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये आहे. हे ऑप्शन काय माहीत, कदाचित त्यांना राज्य शासनाचं विचारात असून फक्त, किंवा केंद्र शासनाचं विचारात असून. केंद्र शासन तर नाही, राज्य शासनाचं विचारात असून त्यापैकी कोणीच नाही आहे. ते पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन आहे. हे पण लक्षात असू द्या. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही म्हणते? कावीळ, पटकी, नारू, हिवताप. कावीळ, पटकी, नारू हे तर पहिले पाण्याचेच आहे. दूषित अन्न पाणी, त्यामुळेच हे रोग होते. ठीक आहे. टायरमध्ये जे पाणी वगैरे साचते त्यामुळे हे रोग होते. हिवताप हा ॲनेपिलस जे मादी आहे ते चावल्यामुळे होतो हिवताप, मलेरिया. ठीक आहे. हे कावीळ, पटकी नाही, यालाच म्हणते कॉलरा. ठीक आहे. पटकीलेच नाही. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालय न्यायमंडळाचा भाग आहे ना, याचं कसं कळीन? आणि संसद आहे की नाही, हे कलम 79चा भाग आहे. त्यामध्ये राज्यसभा येते, लोकसभा येते आणि राष्ट्रपती येते. 79 मध्ये संसद. हे लिहून घ्या तुम्ही कलम. आणि तसंच विधानमंडळ आहे. विधानमंडळात विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल येते. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणते? नाशिकमध्ये नाही, ठाणे नाही, अहिल्यानगर. त्यालाच म्हणते अहमदनगर. हे तसे सगळ्यालाच माहीत आहे शिखर. तुम्ही तालुका लिहून घ्या. तालुका माहीत नसते कोणाला. अकोला तालुका आहे. अकोले नाही, सॉरी अकोला नाही, अकोले. ठीक आहे. अहिल्यानगर. आणि हिची उंची किती आहे? 1646 उंची लिहून घ्या. आणि अकोले हे सगळ्यालाच माहीत आहे अहिल्यानगरमध्ये म्हणून. हे काहीतरी अकोले तालुका 1646 माहीत असलं पाहिजे. खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे म्हणते? म्हणजे पंचगंगा नदी आहे की नाही, हे कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूरची जीवनवाहिनी आहे पंचगंगा. कोल्हापूरची जीवनवाहिनी. हे 5 नद्याचा संगम आहे. ठीक आहे. सातारात आहे का? मग नाही. कराडमध्ये कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो. कृष्णा आणि कोयना इथे लिहू तुम्ही. कोयना हे तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. कोल्हापूर. नरसोबाची वाडी हेच कोल्हापूरमध्ये आहे आणि सांगलीत नाही. म्हणजे नरसोबाची वाडीत काय होते? कृष्णा आणि पंचगंगाचा संगम होतो. नरसोबाची वाडी. ठीक आहे. हे लिहून घ्या तुम्ही.
गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? हे बघा, याची पूर्ण माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितली. जे तिला तलाठीची PYQ सिरीज बघत आहे ना आपण, त्यामध्ये पूर्ण माहिती सांगितली आहे मी याची. तर यमुना नदी आहे सर्वात मोठी. यमुनोत्री ठीक आहे. यमुनोत्री त्याचा हे होतो, उगम होतो. ठीक आहे. ही गोदावरी महाराष्ट्रातील नदी आहे. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? मग यमुना. GSTचा लॉंग फॉर्म GST, गुड अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणतील. यस नाही, हे नाही, गुड नाही आहे. हा यस आहे. सेल्स टॅग आहे का नाही? सर्व्हिस सप्लाय आहे का नाही? आता राहील हे सर्व्हिस आणि हे सर्व्हिस. पण इथं गुड आहे, इथं यस आहे, मग हे आहे. याला पण ते वस्तू व सेवा कर. ठीक आहे. त्याची 121 घटना दुरुस्त झाली होती. 121 घटना दुरुस्ती लिहून घ्या तुम्ही. घटना दुरुस्ती 121 घटना दुरुस्ती. ठीक आहे. 121 घटना दुरुस्ती झाली होती. आणि 1 जुलै 2017 लागू झाली. म्हणजे हा जो आहे ना टॅक्स GST लागू झाला. अप्रत्यक्ष कर आहे. गोलकोंडा खान भारतात कोणत्या राज्यात आहे? गोलकोंडा खान आहे की नाही, इथं कोहिनूर हिरा सापडला होता. आंध्र प्रदेश, कर्नाटक नाही. आंध्र प्रदेश अगोदर होता, आता तेलंगणा आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची निर्मिती झाली ना. तर आंध्र प्रदेश नाही आहे, तेलंगणा आहे. तेलंगणा हैदराबाद जवळ आहे. हैदराबाद जवळ गोलकोंडा खान. हैदराबाद तेलंगणामध्ये. ठीक आहे. हा पेन व्यवस्थित चालत नाही म्हणून तसं होऊन राहिलं ते. ठीक आहे. गोलकोंडा खान भारतात कोणत्या राज्यात आहे? तो तेलंगणामध्ये. ठीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये अगोदर होतं. तेलंगणामध्ये नसलं ऑप्शनमध्ये तर मग हे मारायचं. गोलकोंडा खान हैदराबाद. इथं कोहिनूर सापडला. आणि गोलकोंडा किल्ला आहे. किल्ला तिथंच तोच किल्ला वाटते शाळेत. गोलकोंडा किल्ला पण आहे हा. महाराष्ट्रात कऱ्हाडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात? कऱ्हाड नाही ते कऱ्हाड आहे. उमरेड कऱ्हाड आहे ते. उमरेड पण म्हणते त्याला. हे आहे की नाही, भंडारा आणि नागपूरच्या बॉर्डरवर आहे ते. त्याच्यात दिला ना नागपूर दिला. चंद्रपूर अमरावतीचा काही संबंध आहे की नाही? चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे, अमरावतीमध्ये मेळघाट आहे. ठीक आहे. कऱ्हाडला उमरेड वाघ अभयारण्य मग नागपूरमध्ये आहे. बरोबर आहे. नागपूर आणि भंडाराच्या बॉर्डरवर आहे ते. ठीक आहे. जर नागपूर आहे तर नागपूरच. उमरेड. दुधात मीठ लावणे वाक्यप्रचाराचा अर्थ. दूध व पाणी वेगळे करणे, मीठ टाकणे, एखाद्याच्या बसल्याच्या घडीचा विचका करणे, म्हणजे काळ्या करणे. साध्या भाषेत चांगला बसला आहे तो, काळ्या करून उठवणं किंवा हे काही नाही. दुधात मीठ लावणे याचा अर्थ काळ्या करणे होते. जे हे चांगल्या भाषेत दिले, एखाद्याच्या बसल्या घडीचा विचका करणे. ठीक आहे. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोले असलेले पहिले राज्य. दिल्ली, केरळ, छत्तीसगड नाही. हे दोनपैकी त्याचं केरळ उत्तर आहे. दिल्लीचे ह्या डिजिटल गोष्टी चालू आहे करणं, पण ह्या दिल्ली आणि केरळ हे जर ऑप्शनमध्ये असले तर सहसा आहे दोनपैकी हे प्रेफर करायचे. ठीक आहे. छत्तीसगड तर नाहीच आहे. केरळमध्ये आहे ते डिजिटल हायटेक वर्ग खुले असलेले पहिले राज्य. तुळजापूर धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे आहे की नाही, तुळजापूर हे धाराशिव, उस्मानाबाद, म्हणजे जुनं नाव काय तर उस्मानाबाद, धाराशिवमध्ये आहे. सोलापूरमध्ये काय आहे? अक्कलकोट आहे. लातूर, परभणी नाही. तुळजापूर हे आहे की नाही, तुळजापूर एक शक्तिपीठ आहे. जे 3.5 शक्तिपीठ आहे ना महाराष्ट्रात. 3.5 शक्तिपीठ. कोल्हापूरची महालक्ष्मी, कोल्हापूर. आपला पेन बरोबर चालून नाही राहिला त्यामुळे. ठीक आहे. नंतर आहे नांदेड. आणि हा नांदेडची रेणुका देवी. ठीक आहे. तुळजापूर, धाराशिव, म्हणजे हे जे तुळजापूर तिसरी, हे तुळजापूर, तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी. आणि एक आहे आपली सप्तशृंगी, आपलं हे नाशिक.
हे 3.5 शक्तिपीठ आहे, हे विचारू शकते आपल्याला. हे पण लक्षात असू द्या तुम्ही. ठीक आहे, म्हणजे अशी थोडी जनरल माहिती महाराष्ट्राची किंवा भारताची, जास्त कठीण नाही विचारते शिपाईच्या परीक्षेत, पण थोडं लांबी किती आहे की महाराष्ट्राची वगैरे, जिल्हे किती आहे, तालुके किती आहे. ठीक आहे, हे लक्षात होतं 3.5 शक्तिपीठ. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्च, 21 जून, 13 जून. हो, 21 मार्चला वन दिवस असते. 21 जून योग दिवस. योग दिवस. योग दिवस. ठीक आहे, 13 जूनला माहीत नाही मला. 5 जून पर्यावरण दिवस. एकवीस मार्च याची ट्रिक आहे आपल्या पाशी. याची ट्रिक केली होती मी. 20 मार्च चिमणी वनात पाणी पिते आणि उडून जाते, अशी ट्रिक आहे ती. चिमणी वनात पाणी पिते आणि उडून जाते. 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च. ठीक आहे, 20 मार्च म्हणजे चिमणी दिवस. 21 मार्च वन दिवस, वनात चिमणी वनात वन दिवस. आणि 22 मार्च चिमणी वनात पाणी पिते, म्हणजे जल दिवस म्हणू शकतो आपण त्याला, जल दिवस. ठीक आहे, आणि उडून जाते. 23 मार्च काय असते? शहीद दिवस असते. हे लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला, जी ओळख नाही आला असलं तरी. 20 मार्च चिमणी दिवस, 21 मार्च वन दिवस, 22 मार्च जल दिवस, 23 मार्च शहीद दिवस, 24 मार्च माहिती आहे आपल्याला. 24 मार्च आहे क्षयरोग दिवस. थीम विचारते आणि ह्या परीक्षेत नाही विचारते थीम. ठीक आहे, पण लक्षात असू दे. 20 मार्च चिमणी दिवस, 21 मार्च वन दिवस, 22 मार्च जल दिवस, 23 मार्च शहीद दिवस, 24 मार्च क्षयरोग दिवस. याची इथपर्यंत ट्रिक आहे. चिमणी वनात पाणी पिते. ठीक, असे दिवस माहीत असले पाहिजे की बा कधी आहे. मार्च महिन्यात अजून कोणता दिवस असते? 8 मार्च महिला दिवस असते, बरोबर आहे. एप्रिल महिन्यात 7 एप्रिलला आपलं आरोग्य दिवस असते, बरोबर आहे. असे महत्त्वाचे दिवस माहीत असले पाहिजे आपल्याला. सहसा म्हणजे ते जनरल नॉलेजचा भाग आहे, बरोबर आहे. आपण ते पहिलं पाहिलं, एड्स विषाणूजन्य, त्याचा 1 डिसेंबरला असते एड्स दिवस. खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य म्हणते? हे 150 हे नाही, कसोट्याचं आहे ते, 6च्या कसोट्या. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. पत्रकार हे जे स्त्रीलिंगी रूप, महिला पत्रकारच असते सहसा. आपण व्यावहारिक जीवनात महिला पत्रकार, कसं कारचं करती आहे ते, पण आपण ते पत्रकर्ती म्हणत नाही ना, असं पत्रकर्ती. पण त्याचं जर व्याकरणदृष्ट्या पाहिलं तर पत्रकर्तीचं उत्तर आहे. ठीक आहे, पत्रकार पत्रकर्ती, पण आपण व्यावहारिक जीवनात असं म्हणत नाही ना. पत्रकर्ती आली, महिला पत्रकर्ती, महिला पत्रकारच म्हणतो. ठीक आहे, पत्रकारीण नाही म्हणत आपण. कारिणी नाही, लेखिका नाही, पत्रकर्ती स्त्रीलिंगी रूप याच्यानुसार. ठीक आहे, व्याकरणदृष्ट्या पत्रकर्ती. सौंदर्य या शब्दाचा प्रकार. सौंदर्य हे तसं सौंदर्य भाववाचक नाव आहे. असं क्रियाविशेषण शब्दयोगी सर्वनाम हे तर भाववाचक नाव आहे सौंदर्य. क्रिया पण याच्यानुसार जर विचारलं तर शब्दयोगी नाही आहे, सर्वनामही नाही आहे. क्रियाविशेषण की गुणविशेषण, तर सौंदर्य हे गुण दाखवते, पण हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? हे राजा बडेने लिहिलं आणि श्रीनिवास खडे यांनी ते संगीतबद्ध केलं, बरोबर आहे. आणि शाहीर साबळे पण आहे त्याच्यात समावेश. शाहीर साबळेनं काय केलं लिहून घ्या. तिघंजण होते, राजा बडे, श्रीनिवास खडे आणि शाहीर साबळे. हे आहे का तांबे कुसुम आहे का शिरवाळकर? नाही, जय जय महाराष्ट्र माझा राजा बडे. हे तेव्हाच लिहिलं होतं 1960 जेव्हा आपण महाराष्ट्र स्वतंत्र झालं ना, निर्माण झालं महाराष्ट्र. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश कृपा त्रिपाठी सध्या पण हाच आहे आणि तेव्हा पण हाच होता, हे नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद.
सांगा अजून काही घ्यायचं असेल तर एक तर हेच घेऊ PYQ, किंवा मग याच्या आधारे बा कोणते प्रश्न येऊ शकते. जनरल माहिती महाराष्ट्राची वा भारताची, जनरल म्हणजे जिल्हे वगैरे, सीमा वगैरे, कोणत्या राज्याला किती सीमा आहे, कोणत्या जिल्ह्यात काय फेमस आहे वगैरे, किंवा असं जनरल माहिती घेऊ आपण, किंवा PYQच घेऊ. तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय करायचं. ठीक आहे, धन्यवाद.